सरकारनं शेतकऱ्याची पुरी वाट लावली, काहीच काम नाही. अहो शेतकऱ्याने काय पाप केलं, काय पाप केलं शेतकऱ्याने? बरोबर आहे. शेतकऱ्याला तुम्ही हमी भाव द्या, फक्त तुम्ही अनुदान सुद्धा आम्हाला देऊ नका. बरोबर. तुमचे 200 नको, आम्हाला 500 नको, खरी बात. फक्त आम्हाला हमी भाव द्या 2000 रुपये. बरं. तुमचं अनुदान 500 रुपये सुद्धा आम्हाला नको. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निखाडे आपल्या फार्मसेट यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो. मित्रांनो, आजची तारीख आहे 20 फेब्रुवारी 2026, वार आहे आजचा शुक्रवार. आणि मित्रांनो, सकाळचे वाजले 10. आपण आहोत पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा लाईव्ह लिलाव बघण्यासाठी. दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो, आवक बऱ्यापैकी आज पण 750 ते 800 नागांमध्ये आजची आवक आहे. परिस्थिती, बाजार परिस्थिती कशी आणि मित्रांनो सरासरी लेवलचे काय बाजारभाव चालू आहे, टॉप क्वालिटीला काय बाजारभाव चालू आहे, ट्रॅक्टर आणि पिकअप मधील शेतकरी वर्ग काय म्हणतोय, काय समस्या आहे शेतकऱ्यांची ते पण जाणून घेतलंय मित्रांनो. फक्त बाजारभाव न जाणता सरासरी शेतकऱ्यांची काय समस्या येते, जे बाजारभाव आताचे चालू आहे त्याच्यामध्ये काय परवडतोय का बाजारभाव, त्याच्यानंतर खर्च आणि उत्पन्न यांचा काही समतोल बसतोय का, ते पण आपण शेतकऱ्यांची चर्चा केली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय बोलताय शेतकरी ते पण तुम्हाला बघायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फार्मासेटला कनेक्ट राहा. धन्यवाद. अर्धा कांद्यामुळे कमी गेला ना. नाही नाही, पण काय भाव झाला आज? 861. 861. कुठला कांदा आपला? कांदेवाले नाही का? बरं ठीक. काय भाव गेले तुमचे? 961 गेले. 961 रुपये गेलाय मित्रांनो. कांदा क्वालिटी ऍव्हरेज मध्येच. कुठले काका कांदे आपले? गोहरणचा कांदा आहे. काय परिस्थिती आहे आजची? काय परिस्थिती काही नाही. आहे याच्यात परवडतंय का? सरासरी 35 रुपये कॅरेट कापायला चालू आहे आता कांदे. बरोबर. 35 रुपये कॅरेट, 28 रुपये ट्रॅक्टरला भाडं. काय बरोबर शेतकऱ्याला? तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला अनुदान द्यायला सांगा. बरोबर, द्यायलाच पाहिजे. हमी भाव तरी द्यायला पाहिजे, अनुदान हमी भाव काहीतरी द्यायलाच पाहिजे. 3000 वर गेलं तर काय कांदे परवडत नाही, काहीच परवडत नाही आता. खरी तोट्यात परिस्थिती. कांदे आता. महागाई किती झाली, इतर महागाईची खादीचे कोणी 2,000 खादीची कोणी 50 किलोची 50 किलोची कोणी 2,000 आणि 100 किलो 35 रुपये कॅरेट. कांदा. सांगा 35 5 कॅरेट किती पैसे होते? 35 न मग 15 म्हणजे जवळजवळ याचे 200 रुपये. अनुदान द्यायला सांगा त्यांच्या व्हिडिओच्या खरी माध्यमातून. परिस्थिती. खरी. सांगा ना काही तुम्ही. आम्ही सांगा म्हणजे आम्ही काय सांगायचं, तुम्ही बोला ना. बरोबर आहे. खर्चाच्या तुलनेत जर आज जर विचार केला तर कांदा करीचे ना. नाही तिथे जाऊन आहेच, पण मग तरी खर्चाच्या तुलनेत जर बघायला गेलं तर आज 2 महिन्यापासून कांदा 900,000 रुपये विकू राहील. काय परिस्थिती. बरोबर आहे की नाही? कांद्याचा खर्च तुमचे जर 50 60 60 70 हजार रुपये एकरी खर्च होऊन जाते. जास्त पण कमी. जास्त 50,000 बिघ्याला खर्च आहे. बरोबर. 50,000 70 नाही, बरोबर. 50,000 एका बरोबर. बिघ्याला खर्च आहे. लाख रुपये जर एकराला खर्च रोपापासून, होईल. खादीपासून, लागणीपासून काढायपर्यंत 50,000 खर्च आहे बरोबर. कांद्याला. आणि इकडे काय आहे त्या 20,000 9 रुपये किलो 10 रुपये किलो कांदा विकतो म्हणजे 20,000 ट्रॅक्टरच्या त्या फक्त 20,000. बरोबर आहे. कापणारे 35 रुपये कॅरेट घ्या त्या बरोबर. आमचे कोण. काय परवडणार आहे ते काय कांदा? बरोबर शेतकऱ्याला? शेतकरी पुरा मेला. आणि आता काही आता ते कमेंट करता लोक का तुम्ही कांदे काढला एवढे लावते, मला दुसरं लावायचं काय? बरोबर आहे की नाही? सरकारनं शेतकऱ्याची पुरी वाट लावली, काहीच काम नाही. कांद्याला अहो शेतकऱ्याने काय पाप केलं, काहीच कुठल्या काय पाप केलं देशामध्ये शेतकऱ्याने? बरोबर आहे. शेतकऱ्याला तुम्ही हमी भाव द्या, फक्त तुम्ही अनुदान सुद्धा आम्हाला देऊ नका. बरोबर. तुमचे 200 नको, आम्हाला 500 नको, खरी बात. फक्त आम्हाला हमी भाव द्या 2,000 रुपये. बरं. तुमचं अनुदान 500 रुपये सुद्धा आम्हाला नको. नाही बरोबर आहे ना, 2,000 ते हमी भाव द्या ना. बरोबर. नाही तर मुलाखत द्यायची ना, त्यांचं आपल्याला 2 रुपये अनुदान नको आपल्याला, बरोबर. फक्त 2,000 आम्हाला भाव द्या. काय 3,000 लोक सांगा, 3,000 द्या, 4,000 द्या, आम्हाला 2च द्या. देते नाही ना कोणीच. 100 रुपये गेला हा कांदा. क्वालिटी बघू शकता. 982 रुपये. कुठले दादा कांदे? सावरगाव. बरं. 962 का 65? 62. कुठला कांदा आहे दादा? रानवड. 962. हा किती गेला गोळा? 1141. कुठला कांदा आहे? मिरची पालखेडचा कांदा आहे मित्रांनो. 1141 रुपये झाला कांदा. क्वालिटी बघू शकता. 1141 रुपये पालखेड मिरची. काय गेले हो दादा? काय गेला? 1000. कुठला कांदा आहे? काय बघायला? सुपर क्वालिटी गोळा आहे मित्रांनो. क्वालिटी बघू शकता कांद्याची. 1395. 14ला 5 रुपये कमी. टॉपचा रेट आहे मित्रांनो हा. 1395 रुपये. कांदा पण तसंच. पिंपळगावच का? बर. गोल्टी 600 रुपये जाईल मित्रांनो. क्वालिटी ॲव्हरेज मध्ये. काय बघायले? 940 रुपये गेले काय? कुंभारीचा माल आहे मित्रांनो. 940 रुपये. ॲव्हरेज कलर, ॲव्हरेज माल आहे. थोडा वलसर कांदा आहे. क्वालिटी बघू शकता. 940 रुपये. बर. हा किती गेला? 1011 रुपये. कुठला कांदा आहे? पालखेड. 1011 रुपये. कस काय परिस्थिती आहे सरासरी? आहे तिचे का? काय आता समाधानी मानून घ्यावं लागेल. बरं आहे त्याच्यात विकून मोकळे होईल. ओके चालेल चालेल. माऊली
1054. कुठला कांदा आहे? ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईज 22चा कांदा आहे. बरं 1054 रुपये. 1161 रुपये झालं मित्रांनो हा कांदा. कलर क्वालिटी चांगली, साईज 45 पासून तर 55 पर्यंत साईज आहे. कुठले दादा? शिंदवड. काय गाला माऊली शिंदवडकर? 957 रुपये. हा मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी 957 रुपये शिंदवड. ओके 528 गेली. कुठली खाली दादा? कान मंडळी. बरं 528 रुपये. काय परिस्थिती आज? कसं काय मार्केट? तुम्ही लय निवंत उभी राहील, निलाव झाला का नाही तुमचा? बरं मित्रांनो, पिंपळगाव मार्केटमध्ये आज पहिलाच नग म्हणता येईल याला. उन्हाळ कांद्याचा नग आहे. क्वालिटी बघू शकता, मीडियम साईज मध्ये क्वालिटी उन्हाळ कांदा. काय बघले दादा उन्हाळ कांदा आज? हां हां कांदा 925 वगैरे आहे. 900. त्याच्या हिशोबाने बघितलं तर 1500 2000 कांदा घ्यायला पाहिजे. पहिलंच नाही माझं उन्हाळा. बरोबर. त्या हिशोबाने मार्केट रेट परवडत नाही. तर शेतकरी म्हणजे पूर्ण कधी लागवड केल्या होत्या याची? ती लागवड सरासरी महिन्याच्या आसपास. ठीक आहे, लाल बरोबरच केली होती भाऊ. डिसेंबरच्या पेंडिंगच्या आसपास याच्यानंतरचा कांदा अजून आहे का? आहे अजून कांदा येईल ना मार्केटला येणार आहे. बरं ठीक आहे, बऱ्यापैकी चालू होऊन जाईल चालू भाऊ आहे आता. कांदा. मग साईज मार्केट भाव स्थिर नाही, व्यवस्थित नाही. बरोबर, मार्केट वाढायला पाहिजे काही थोडं फार. ओके चालेल. चला गाव वावी ना? ओके धन्यवाद. चला आजची परिस्थिती जाऊनच आहे. हां. आणि जाय ट्रॅक्टर आणू पण नको. आता आणला तर मग घरी काय करते? बाजार वाढणार का? वाढतील थोडंफार तरी वाढतील. आम्ही वर आता गेल्यावर काय माहिती काय होत. हे काय असं परवडले का वर्षी कांदे? परवडले? काही नाही, काहीच नाही. सरासरी काय भाव भेटला यावर्षी? तर भेटले 1900 याच्यावरती नाही भेटले. नाही. ठीक आहे चालेल. 2000 का होती होतील कवा? हा पूर्ण 1201 रुपये झाला मित्रांनो हा कांदा. कुठला कांदा आहे का? खेलदरीचे कांदे. किती राहिले शिल्लक? बरं 11 किती? 11 गेले. पूर्ण 1100. कुठले कांदे आपले? विसापूरचा कांदा आहे मित्रांनो. 1101 रुपये. कांदा क्वालिटी बघू शकता. काय परिस्थिती आहे? अजून किती शिल्लक कांदा 10-15 गाड्या आहे अजून? बरं 1035 रुपये मित्रांनो. मीडियम मिक्स आहे याच्यामध्ये. 1035 रुपये. कुठले दादा? 900 रुपये. 900. कुठला कांदा आहे आपला? वडाळी भुई. 900 शिल्लक आहे. अजून किती शिल्लक? किती गेले भाऊ? काय गेला? 11.5. कुठला कांदा आहे? पिंपळत. ठीक. 1140 रुपये झाले मित्रांनो. साईज यायची 50 पासून तर 55 पर्यंत साईज आहे कांद्याची. क्वालिटी बघू शकता. कुठले दादा कांदे? उर्दूचे. कसं काय परिस्थिती आज? आहे तेच का थोडं बदल आहे काही? आहे त्याची सरासरी ते 10-20 इकडे तिकडे होते. माल पाहून ठीक. गोल्टी मित्रांनो 750 रुपये जाईल. क्वालिटी बघू शकता गोल्टीची. 750 रुपये. कुठली दादा गोल्टी? हां बाटगाव. ठीक. काय गेला कांदा? 1056. कुठला कांदा आहे? बाटगाव. 1231 रुपये. 1231. गोळा साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो. 1231 रुपये. काय आज कमी गेले की जास्त गेले? कमी गेले. ठीक आहे, परवापेक्षा. ओके. गाव कोणतं आपलं? काय गेले माऊली? 1115 रुपये. याच्यामध्ये थोडा मीडियम मिक्स आहे. एक साईज मध्ये कांदा आहे. 1115 रुपये मीडियम साईज. गाव कोणतं काका? उर्दू. काय गेले माऊली? 1051. कुठला कांदा आहे? दरसवाडी. 1051 रुपये. कसं काय परिस्थिती आज? आहे तीच चालू आहे, काही बदल नाही. ठीक आहे, उलट डाऊन होत चाललं परवापेक्षा. बरं 930 रुपये झाला आहे कांदा. क्वालिटी बघू शकता. ॲव्हरेज मध्ये 930 रुपये मीडियम साईज मध्ये. कुठले काका? वडाळी. 1030 रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो. 1030 रुपये झाला ॲव्हरेज मध्ये. कसं काय परिस्थिती आजची? परवापेक्षा कमी. बरं 900 रुपये. 925 मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो. क्वालिटी बघू शकता. कुठले कांदे काका? भुत्याने. किती अजून शिल्लक? किती माल शेवट? बरं काय गेले हो काका? 811 रुपये मीडियम साईज मध्ये. थोडा वलसर कांदा आहे मित्रांनो. 811 रुपये. कुठले दादा कांदे? शेलूचे. वल्ले आणले का? बरं काय गेले माऊली आज? काय 953 रुपये. 953. कसं काय परिस्थिती मग आज? एकदम अवघड आहे आता. बरोबर. आवाजच बंद करावा लागला आता. बंद करायचं? 2000च्या खाली परत 900 807 गाडीवाला भाडे पिटत नाही. काय मजा आहे. मग कांदे बंद करून काय लावायचं मला? कर लागते नाही आता. वाढलो लगेच गागाचे. बरोबर. कमी झालं कर लागते नाही. बरोबर. हो नाही
कांदे बंद करून काय लावायचं मग काका आता काहीतरी आता वेगळंच पीक ठेवावं लागेल. हा ना. हं? कांदा लावा लागेल मग कांदा झालं. तेच करावं लागणार आता का फुकट खायला बरं कष्ट करून उपयोग नाही. बरोबर आहे. गांजा लावायचं शेवटी पर्याय नाही राहिला आता दुसरा. शेतकऱ्याला दुसरं काय परवानगी द्यायला पाहिजे ना लावू ना आपण सरकारला परवानगी लावू 2-2 बिघे आपण नाही तर मग याला आम्ही होते म्हणा का हो? बोला यांची मुलाखत घ्या काहीतरी बोला ना काही 827 रुपये गेला मित्रांनो. आपण वलसर कांदा आहे 827 रुपये. क्वालिटी बघू शकता. कुठले दादा कांदे आपण? शेलूचे. काय गेले हो माऊली? काय गेला? काय गेला दादा? 1002 रुपये. कुठले दादा आपण? हाय का? हा किती गेला दादा? 1151 रुपये. गाव हो दादा? उर्दू. आपलं किती गेला? 970. 970 रुपये. क्वालिटी बघू शकता. उर्दूच ना? काय गेले माऊली आज? 875 रुपये. कसं काय परिस्थिती आज? काही परवडत नाही यार. कुठला कांदा आहे आपला? परसूलचा कांदा आहे मित्रांनो. कांदा क्वालिटी बघू शकता. या कांद्यांना किती बाजार पाहिजे होता आता सरासरी? 2000 तरी जायला पाहिजे होते कमीत. बरोबर. आणि काय मग आता इथून पुढचं काय धोरण तुमचं? कांदे लावायचंच बंद करावं लागेल. जर असं चालू राहिलं तर काही गरगावलं धंदे देऊन जाते. सावध्या सोपं पीक करायचं. पण मग आता आपण शेतकरी करावं तर लागणारच आहे ना. मकान गहू करायचं. बरं ठीक. काय बघले दादा? 1051. कुठला दादा कांदा? भोयगावचा कांदा आहे मित्रांनो. 1051 रुपये. क्वालिटी बघू शकता कांदा. 1070. कुठला कांदा आहे? कानमंडळ. बरं. काय गेले हो माऊली? 951 रुपये. मोठा मीडियम कांदा आहे मित्रांनो. ॲव्हरेज मध्ये 950 रुपये. गाव कोणतं काका? परसूल चांदवड. काय बघले बाबा? 1100. कुठला कांदा आहे काका? 1100 रुपये झाला आहे. आणि क्वालिटी बघू शकता कांद्याची. काय परिस्थिती काका? परवडतो का या बाबत? 1100, 1000, 900, 800. परवडत नाही ना. त्याची मजुरी तुमची जास्त झाली असेल. मजुरी फिटणार नाही याच्या. खरी परिस्थिती. बाकीचा खर्च काढ लावायचे आणि काढायचे ते वेगळेच झाले. ते लावायची काढायची जी पावडरी आमचे कष्ट सारे फुकट आहे. खत काहीच नाही. अवघड परिस्थिती. अवघड आहे. कुठला कांदा आपला? वादळी पैसे. 1021 रुपये गेलाय मित्रांनो. हा कांदा थोडा मोठा मीडियम आहे. कलर क्वालिटी बघू शकता. कुठले दादा कांदे आपले? कान मंडळी. किती गेले दादा? 1025. काय बघले दादा? 961. कुठला कांदा आहे? कान मंडळी. 900. कुठला कांदा आहे दादा? मालसर. 1080 रुपये झालाय मित्रांनो. हा मोठ्या साईज मध्ये 1080 रुपये. क्वालिटी बघू शकता. कुठले काका कांदे? खडकजाम. किती गेले दादा? 36. 936 रुपये. क्वालिटी मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी. कुठले दादा कांदे? किती राहिला अजून शिल्लक? किती?